आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुंबईमध्ये स्थायी समितीसाठी भाजपकडून 3 नावांची चर्चा। प्रभाकर शिंदे, मकरंद नार्वेकर आणि हरीश भादिरगेंच्या नावाची चर्चा। स्थायी समितीचं अध्यक्षपद कुणाला मिळणार याकडे लक्ष। 28 दिवसानंतर केडीएमसीमधील ठाकरे सेनेचे 3 नॉट रिचेबल नगरसेवकांकडून कोकण भवनामध्ये नोंदणी। राहुल कोट, स्वप्नाली केणे, मधुर म्हात्रे यांच्याकडून नोंदणी। तिन्ही नगरसेवक नेमकं कुणाला पाठिंबा देणार याबाबत अस्पष्टता। एकनाथ खडसे हा गुंड प्रवृत्तीचा माणूस। आमदार चंद्रकांत पाटलांची टीका। खडसे माहितीमध्ये आले तर माहितीचं काय होईल देव जाणे। पाटलांचं वक्तव्य तर चंद्रकांत पाटील 2 दिवसांमध्ये पत्रकार परिषद घेऊन राजकारणाविषयी भूमिका स्पष्ट करणार। शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना सुरुवात। नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात। कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्याचे कागदपत्र संकलित करण्याचं काम सुरू। एमआयएम नगरसेवकांसोबत इम्तियाज जलील हैदराबादच्या दिशेने रवाना। एमआयएम नगरसेवकांसोबत हैदराबादमध्ये दारुल सलाम डे साजरा करणार। इम्तियाज जलील यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात समर्थक सुद्धा हैदराबादच्या दिशेने रवाना। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद अध्यक्षपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच। अध्यक्षपदावर दावा सांगण्यासाठी भाजप सरसावली। महायुतीमध्ये मोठा भाऊ म्हणून अध्यक्षपद स्वतःकडे ठेवण्याची भाजपची रणनीती, यावर शिंदे फडणवीसांच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये विजयानंतर भाजपची जिल्हा परिषद उपाध्यक्षपदासाठी फिल्डिंग। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विजयी उमेदवारांशी मुंबईमध्ये चर्चा केली। पुण्याच्या भोरमधील नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट। यावेळेला आमदार शंकर मांडेकरही उपस्थित होते। सुनेत्रा पवारांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचं अभिनंदन। कोकणातील जिल्हा परिषदेमधील विजयी उमेदवारांना मातोश्रीवर भेटीसाठी निमंत्रण। 16 तारखेला विजयी उमेदवार उद्धव ठाकरेंची भेट घेणार। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी चर्चा होणार।